कारण की मी ह्याच्याबरोबर राहू नाही शकत. कितीचा कार्यक्रम केला? 6 कोटी. आणि त्याच्यासाठी 4 जण EMI भरतात ते वयाच्या 65 वर्षापर्यंत. आणि त्यावेळेस एकाला EMI नव्हता. अरे तुम कुछ बोल ही नहीं रहे हैं. त्यावेळेस एकत्र होते, EMI नव्हता. आता सगळे वेगळे आहेत आणि सगळ्यांना EMI. म्हणजे तुमची आर्थिक कुचंबना पण वाढली. जेव्हा आर्थिक कुचंबना वाढते तो माणसामध्ये चुका कोणत्या होतात? सर्वात मोठी चूक कोणती होते? वाईट सवय. ओके. अजून काय होतं? व्यसन लागतात. ओके. अजून शॉर्टकट मनी. ओके. ब्रॉड करू शकतो. आत्महत्याचे विचार येतात, डिप्रेशन येतात, सेल्फिश होत जातो, एन्झायटी वाढते, एकटेपणा वाढतो. आणि ज्याच्यावर EMI असतो ना तो रात्रंदिवस विचार करतो. पहिले कसं होतं, 2 भाऊ काळजी घेतील. आता मी गेलो तर मिसेसची कोण काळजी घेईल? माणूसच दिसत नाही. खरोखर हा अहंकार हा विषय एवढा चर्चेत करायला पाहिजे का? का मी तुमचा वेळ वाया घालवला? 3-4 लोकांचंच मत आहे करायला पाहिजे. बाकीच्या लोकांचा अहंकार बराच दुखावला दिसतोय आज. फालतू विषय. करायला पाहिजे विचार का नाही करायला पाहिजे? मी असं नाही म्हणत की उद्या जाऊन तुम्ही गळे भेट घ्या आणि एकत्र या, पण कमीत कमी डिवाइड करणं कमी करा. कमी तर करू शकतो ना आपण, किंवा आता ह्याच्या पुढचं डिव्हिजन आपण थांबवू शकतो. माझ्या मिसेसला एका लेडीजने येऊन कसं सांगितलं, ऐसा तेरे घर पे आने का बहुत दिल करता रे, लेकिन तेरी सास रहती ना. झाला कार्यक्रम. फिर कैसा होता, आपण बात नहीं कर पाते. त्यासाठी नवीन घर घ्या. हॅलो. परिणाम पहा. हे एन्झायटी आता तुम्हाला काय वाटतं किती लोकांमध्ये आहे सध्या? आता तुम्ही स्ट्रेस लेवलला नाही आहे, आता लोक एन्झायटी लेवल आहे. उद्यापासून तुमच्यात खरंच एक प्रॉब्लेम येणार. उद्यापासून कोणी पण तुम्हाला म्हटलं की मी असं केलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल एन्झायटीचा माणूस आहे. तुम्ही कोणाला सांगितलं मी असं करतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल ओ तुमच्या या एन्झायटीमुळे सायकेट्रिस्ट लोकांची ट्रीटमेंट किती प्रॅक्टिस वाढली आहे. पहिले सायकेट्रिस्ट कडे लोक जात नव्हते, छोटंसं क्लिनिक असायचं. आता 100 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्यांना माहिती आहे ते कमी पडणार, कारण की त्यांना माहिती आहे हे किती निलेश सुराणाचे लेक्चर करू लोक इगो नाही सोडू शकत. ते त्याला येणं तर आपल्याकडेच आहे. डॉक्टर केळकर सरांचं पहा ना, 200 बेडचं हॉस्पिटल आहे. इथं आपल्या इथं पडेगावला कोणाचं आहे ते किती मोठं हॉस्पिटल झालंय. बाराळे सरांचं. आणि खरोखर त्यांचे उपकार आहेत. कमीत कमी ते या इगोइस्टिक लोकांना काहीतरी नॉर्मल करून पाठवतात. कधी कधी त्यांना शॉक पण द्यावा लागतो त्यांना, कारण की तो ओरडत असतो माझ्यावर अन्याय झालाय, माझ्यावर अन्याय. शॉक दिल्याशिवाय थांबतच नाही ते कार्यक्रम. मला कोणी पण म्हटलं ना माझ्यावर अन्याय झालाय की मला लगेच लक्षात येतं हे चाललं, हे डॉक्टर केळकरकडे लवकरच जाणार आता. हॅलो.
आणि ही आजकाल रोजच्या जीवनात भाषा यायला लागली आजकाल. आणि काही काही लोकांनी डिवाइड करण्यासाठीच आपली घर बनवलीत. सांगतात कसे, मुलासाठी हे वेगळं बेडरूम आहे, म्हणजे तिथं त्याला व्यवस्थित एन्झायटी करता येईल तयार. हे मुलीसाठी डिप्रेशन रूम तयार केलंय आम्ही. एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे घाटी, माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज? तिथं जाऊन सर्वे करा की ज्यांना सेपरेट रूम होतं त्यांचे पर्सेंटेज चांगले आले की ज्यांना रूम नव्हतं त्यांचे पर्सेंटेज चांगले आले. ज्यांचं रूम नव्हतं त्यांचे पर्सेंटेज चांगले आले. कारण की पर्सेंटेज नसले, सॉरी, ज्यांचे रूम नाही आहेत त्यांना सगळ्यांसमोर अभ्यास करावा लागतो. हा, तुम्ही सांगा सर, म्हणजे तुम्ही हे ऑथेंटिकली सांगू शकता घाटीमध्ये, म्हणजे तुम्ही. आणि मी सेवांकूर बरोबर जातो सर, 3000 विद्यार्थ्यांबरोबर काम केलेलं आहे. मला आजपर्यंत मिडल क्लास, हायर मिडल क्लास मुलं पण मिळत नाहीये. गरीब घराण्याचे मुलांचेच पर्सेंटेज चांगले येतात. ते सर्वात महत्वाचं कारण रूम नाही आहे त्यांच्याकडे. इथं आईचा हट्ट असतो, त्याला मोठं रूम द्यावा लागेल का, त्याला डिप्रेशन म्हणून टाकायचा अधिकार माझा आहे. नगरमध्ये माझ्या मित्राने 17 रूमचं घर केलंय. किती? हा, जिमचा रूम वेगळा, टीव्ही पाहायचा रूम वेगळा, हॉल वेगळा, मग हॉलच्या बाजूला एक हॉल VIP. आणि घरात किती लोक? 2. नौकर किती? 9. नौकरांची काय लॉटरी लागली? त्यांनी कधी जन्मात 17 कोटीचा बंगला बांधला असता? हॅलो. आणि दोन्ही मुलं परत येण्याची सुतराम शक्यता नाही ह्यांचा स्वभाव पाहता. आणि मग तुम्हाला कौतुक वाटतं की आम्ही आई वडील आहे. अरे आई वडील, पहिले आई वडील जे होते ना, त्यांचा एक फार चांगला गुण होता, ते इगो ऐवजी रिस्पॉन्सिबल करायचे. आमच्या वडिलांनी पहिलेच सांगून टाकलं, डॉक्टर होते ते, माझ्याकडनं 1ही रुपया मिळणार नाही, शिक्षण देईल, विषय मिटला. आणि शिक्षण सुद्धा प्रायव्हेट कॉलेजचं करायचं असेल तर जमणार नाही. मी म्हणतो असे कडक आई वडील सगळ्यांना मिळावे. ते कडक होते म्हणून काम झालं. त्यांनी जर फॅसिलिटी दिल्या असत्या तर मी पण उन्हाळ मुलासारखं कारमध्ये भटकण्याचे चान्सेस होते. माझा एक मित्र भेटला मला 2014ला. तो म्हणे माझी 8000 कोटीची संपत्ती आहे आणि मी माझ्या दोन्ही मुलींच्या नावाने 1-1 रुपया ठेवला आहे. म्हणलं का? म्हणे त्यांना इगो यायला नको माझ्या संपत्तीचा. त्यांनी स्वतःच्या स्वबळावर करायला पाहिजे. आपल्या इथे सिस्टीम तयार केली आपण इगो वाढवण्यासाठी. रिपीट कराल का मी काय सांगितलं? आवाज नाही आला मला. आपण सिस्टीम डेव्हलप करतोय इगो वाढवण्यासाठी. उद्यापासून तुमच्या तोंडातनं निघालं मी केलं, गेलं नाही, तुम्हाला माहित राहणार की वर्षात 2 वर्षात केळकर सर, कादरी सर, बाराळे सर कुठेतरी तुम्हाला घरच्यांना न्यावं लागणार. मोनाली देशपांडे मॅडम, अजून मला माहित नाही किती सेक्रेटरीज आहेत शहरात, चांगले चांगले आहेत. आणि तेच लोक या लोकांना परत वटणीवर आणू शकतात. सामान्य लोकांचं काम नाही. उद्यापासून तुम्ही जेव्हा कंप्लेन करणार, माझ्या वडिलांमुळे माझे हाल झाले, माझ्या बायकोमुळे झालं, माझ्या नवऱ्याने मला चान्स दिला नाही, माझ्या सासूने माझ्यावर अत्याचार केले, लगेच कळेल तुम्हाला. ह्यांची तयारी
जोरात आहे. ह्याच्यात प्रॉब्लेम काय होईल उद्यापासून? ह्याच्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होणार? राईट. आणि तुम्ही वायफट बडबड करणार नाही. मी समजा इथं आलो आत्ता, मॅडम 1 तास 10 मिनिटात मी माझ्या 20 वर्षात काय काय चांगलं केलं ते सांगितलं असतं तुम्हाला आत्ता. तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या, हो फार चांगला व्यक्ती आला होता, परंतु तुम्हाला काही फायदा झाला नसता. किती लोक ॲग्री करतात त्या गोष्टीसाठी? तर हे फक्त तो परिचयामध्ये पण एवढं त्यांनी सांगितलं, तर मला असं वाटत होतं ह्याच्यातही थोडं माइल्ड झालं पाहिजे होतं. कारण की मी काय केलं ह्याच्याशी या 500 लोकांना काही घेणं देणं नाहीये. मला त्याचं कितीही कौतुक असेल ना, या श्रोत्यांना त्याचं कोणतंही कौतुक नाहीये. त्यामुळे त्याचं कौतुक पहिले मला सोडावं लागतं. तर किती लोक आज थोडंसं एक स्टेप घेऊ शकतात की स्वतःचं कौतुक आजपासून बंद? अरे काही लोक हात वरती नाही. काही काही लोकांनी असा हात ठेवलाय. माझी गॅरंटी नाही. परत एकदा, किती लोक म्हणतात की स्वतःचं कौतुक आजपासून बंद? तर आजपासून काय करायचंय? दुसऱ्याचं कौतुक करायचंय. कमीत कमी संबंध तरी चांगले होतील. आज जेवढ्या लेडीज आल्यात त्यांनी घरी जाऊन सासूबाईंना सांगितलं, सासूबाई तुमचे संस्कार चांगले होते म्हणून हा माझ्या बरोबर इतक्या वर्ष राहिला. नाही तर हा कस का राहिला असता? हॅलो. तर आजपासून स्वतः तुम्ही जेवढ्या लोकांनी प्रचंड कौतुक केलं असेल स्वतःचं मुलांसमोर, आज त्यांना जाऊन रिव्हर्स करून घ्यायचं त्यांच्याबरोबर.